नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर आपलं मनस्वी स्वागत। मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आपल्यासमोर राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचं प्रकरण मी घेऊन आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये गट ब ची परीक्षा आहे, येणाऱ्या काळामध्ये गट क ची परीक्षा आहे आणि हे माझं लेक्चर गट ब, गट क आणि गट ड या तिन्ही श्रेणीच्या परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच राज्यसेवेचा पेपर झाला प्रीचा। ह्याच्यामध्ये या राज्यसेवेच्या पेपरमधले 15च्या 15 प्रश्न मी शिकवलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी सोडवले। मला मनस्वी आनंद आहे विद्यार्थी मित्रांनो, पण आपण एवढ्यावरच समाधानी राहायचं नाही। गट ब ची परीक्षासुद्धा तुम्हाला चांगली जावी या दृष्टिकोनातून मी या ऑनलाईन व्यासपीठावर आलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण सुरुवात करूया की नवीन प्रकरण ते म्हणजे संविधान सभा। आता खरं तर आपण संविधान सभा कशासाठी निर्माण केली, तर त्याचं उत्तर आहे की आपण राज्यघटना लिहिण्यासाठी ही संविधान सभा निर्माण केलेली आहे। आता संविधान सभेनं नुसतं राज्यघटनाच लिहिली आहे का, तर नाही। तर 1950 ते 1952 पर्यंत तात्पुरती संसद म्हणून सुद्धा संविधान सभेनं काम केलेलं आहे। आपली संसद 52ला निर्माण झाली आहे। इथं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं की संविधान सभेनं प्रमुख काम जर कुठलं केलं असेल तर राज्यघटना लिहायचं केलं आहे। आणि संविधान सभेनं नुसती राज्यघटनाच लिहिली नाही आहे, कायदे बनवण्याचं कामसुद्धा संविधान सभेनं केलं आहे। ग वा माळवणकर हे जेव्हा ही संविधान सभा कायदे बनवायची तेव्हा ग व माळवणकर म्हणून काम करायचे, आणि जेव्हा राज्यघटना लिहायचं काम सुरू असायचं तेव्हा या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद काम करायचे। विद्यार्थी मित्रांनो, हे दोनच कामं संविधान सभेनं केलेत का, तर नाही, इतर सुद्धा कामं या संविधान सभेनं केले आहेत। मग परीक्षेला प्रश्न विचारतात कुठले इतर कामे केलेत, तर पहिलं काम लक्षात ठेवायचं कोणतं बघा, की पहिलं काम आहे राष्ट्रकुलला अनुमोदन। विद्यार्थी मित्रांनो, पहिलं काम कोणतं, तर राष्ट्रकुलला अनुमोदन। आता परीक्षेला प्रश्न काय विचारतात की संविधान सभेनं राष्ट्रकुलला अनुमोदन कधी दिलं, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर का मे 1949 मध्ये राष्ट्रकुलला आपण अनुमोदन दिलं, म्हणजे ह्याचं सदस्यत्व आपण स्वीकारलं। आता खरं तर UPSCच्या परीक्षेला, MPSCच्या मेन्सला काय प्रश्न विचारतात, आता खरं तर UPSCला ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे की राष्ट्रकुलचं सदस्यत्व आपण स्वीकारलं म्हणजे पुन्हा आपण पारतंत्र्यात गेलो का, असा प्रश्न विचारतात। दीर्घोत्तरी प्रश्न असतात UPSCचे, आणि मग विचारांती आपल्याला त्याच्यावर विचारमंथन करावं लागतं। पण इथं लक्षात ठेवायचं की राष्ट्रकुलला आपण सदस्यत्व किंवा राष्ट्रकुलचं सदस्यत्व आपण कधी मिळवलं आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, किंवा संविधान सभेनं कधी मिळवलं आहे असा प्रश्न जर विचारला, तर मे 1949 मध्ये पहिला संदर्भ क्लिअर झाला। त्याच्या पुढे जाऊन आता खरं तर राष्ट्रकुल नेमकं काय आहे असा सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात। तर राष्ट्रकुल ही काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ही राष्ट्रकुल ही एक संघटना आहे ना, संघटना आहे। आता कुठली संघटना आहे, तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारी संघटना आहे। बघा, राष्ट्रकुल काय आहे, तर संघटना आहे। आता कुठल्या क्षेत्रात काम करणारी आहे, तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात आहे ना काम करणारी ही संघटना आहे। आता या संघटनेची स्थापना कुणी केली, तर ब्रिटिशांनी केली। कधी केली, तर का 1926 मध्ये केली। आणि ब्रिटिशाच्या आधिपत्याखाली असणारे 54 देश आहे ना या संघटनेचे सदस्य देश आहेत। किती देश, 54 देश आहे ना। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की या राष्ट्रकुलनं नुसत्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातच काम केलंय का, मर्यादित काम केलं नाही। मग या राष्ट्रकुलनं काय केलं, तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा पाऊल लागलं आहे ना।
राष्ट्रकुलच्या स्पर्धा होतात, क्रीडा स्पर्धा. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की ब्रिटिशाच्या आधिपत्याखाली या राष्ट्रकुलमध्ये किती देश, आता काही संदर्भ 53 सुद्धा सापडतात, पण 54 देश आहे ना. 54 देशावर ब्रिटिशांनी राज्य केलंय आणि भारत हा संस्थापक सदस्य आहे. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे. राष्ट्रकुल सुरुवातीला संघटना होती. या संघटनेनं मर्यादित क्षेत्रात न राहता क्रीडा क्षेत्रात पाऊल टाकलंय आणि मग परीक्षेला प्रश्न विचारतात. काय विचारतात की दर 4 वर्षाला राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धा होतात. कुठल्या नावानं होतात तर ब्रिटिश अंपायर गेम म्हणून होतात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुद्धा दर 4 वर्षाला होतात. या स्पर्धेच्या मध्ये ही राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा होते. काय म्हणून होते असं जर विचारलं तुम्हाला तर ब्रिटिश अंपायर गेम म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आहे ना. आता बघा या संघटनेची स्थापना 1926ला. मग ब्रिटिश अंपायर गेम म्हणून कॅनडाच्या, बघा हे खूप महत्वाचं आहे बरं, की ब्रिटिश अंपायर गेम म्हणून या स्पर्धा अगदी 1930 मध्ये सर्वात प्रथम खेळवल्या गेल्या आहे ना. 1930 मध्ये. आता कुठं खेळवल्या असं जर विचारलं तुम्हाला तर कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये. आपल्याला पाहायचं आहे पुढे, पण लक्षात ठेवायचं सुरुवातीला 1930 मध्ये काय म्हणून या क्रीडा स्पर्धा भरवल्या जायच्या तर ब्रिटिश अंपायर गेम. त्याच्या पुढे जाऊन 1954 मध्ये याच्या नावात बदल केला, ब्रिटिश अंपायर व राष्ट्रकुल खेळ असा बदल केला. त्याच्या पुढे जाऊन अजून काय बदल केला तर 1970 मध्ये ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ असा बदल केला आणि त्याच्या पुढे जाऊन 1978 मध्ये राष्ट्रकुल खेळ असा बदल केला. आता नाव हेच आहे बघा, राष्ट्रकुल खेळ. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की या राष्ट्रकुलच्या स्पर्धा याचं आयोजन कोण करतोय असं जर विचारलं तुम्हाला तर बघा, कॉमनवेल्थ गेम फेडरेशन ही लंडन स्थित मुख्यालय असलेली ही संस्था या राष्ट्रकुलचं आयोजन करते. जर विचारलं परीक्षेला तर या पद्धतीने उत्तर द्यायचं. सुरुवातीला ब्रिटिश अंपायर गेम, पण नंतरच्या काळामध्ये मात्र राष्ट्रकुल म्हणून या स्पर्धा खेळवल्या जातात. दर 4 वर्षाला खेळवले जातात. क्रिकेट सोडून सर्व खेळ. आता खरं तर नेमबाजी आणि क्रिकेट, महिलांचं क्रिकेट समाविष्ट केले बघा ह्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये. पण माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की राष्ट्रकुलचे इतर कामे किंवा संविधान सभेचे इतर कामे काय तर पहिला संदर्भ लक्षात ठेवायचा, राष्ट्रकुलला अनुमोदन किंवा त्याचं सदस्यत्व आपण स्वीकारलं कधी तर मे 1949 मध्ये. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, की या राष्ट्रकुलच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत मी आता सांगितल्यासारखं की सर्वात प्रथम कुठं भरवल्या गेल्या असं जर विचारलं तुम्हाला तर हे का 1930 मध्ये सर्वात प्रथम कुठं भरवल्या गेल्या तर कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये या स्पर्धा भरवल्या. पहिली स्पर्धा कुठं तर 1930 मध्ये कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये ही क्रीडा स्पर्धा भरवली गेली. त्याच्या पुढे जाऊन दुसरी राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा 1934 मध्ये आहे ना. कुठं तर लंडन शहरामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये भारतानं आपला संघ पाठवला आणि भारताला एक कांस्य पदक मिळालं विद्यार्थी मित्रांनो आहे ना. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पहिली स्पर्धा, दुसरी स्पर्धा. आता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या स्पर्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे का तर महत्त्वाच्या जरी तुम्ही स्पर्धा या राष्ट्रकुलच्या सगळ्या स्पर्धा न लक्षात ठेवता महत्त्वाच्या जरी लक्षात ठेवलात, पहिला दुसरा क्रम लक्षात आला. पहिली स्पर्धा कॅनडाच्या हॅमिल्टन शहरात, दुसरी स्पर्धा लंडन शहरामध्ये 1934 मध्ये 4 वर्षानं. आता दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही राष्ट्रकुलची स्पर्धा खेळवली गेली नाही आणि त्याच्या पुढे जाऊन की भारताला या राष्ट्रकुलच्या स्पर्धा खेळवण्यासाठी आयोजक पद मिळालं आहे ना. कधी तर 2010 मध्ये आहे ना. कितवी स्पर्धा होती तर ही 19वी स्पर्धा होती विद्यार्थी मित्रांनो. 2010 मध्ये भारताला आयोजक पद मिळालं. भारतातल्या लोकांनी 10,000 कोटीचा घोटाळा केला. उद्घाटनाची कमान बांधली, फीत बांधायच्या आधी कोसळली. खूप मोठी नाचक्की आपल्याला सहन करावी लागली कारण त्या राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धेमध्ये घोटाळा झाला. अनेक देशातले खेळाडू, आता खरं तर 71 देशातले खेळाडू आल्याच्या नंतर
आपण त्या खेळाडूला स्वच्छ टॉयलेट सुद्धा पुरवू शकलो नाही आहे. आणि सर्वात शेवटी काही खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली की घाणीचं साम्राज्य असणारा देश म्हणजे भारत. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर महासत्तेकडे आपण वाटचाल करतोय. अब्दुल कलामानं 2020चं स्वप्न पाहिलंय महासत्तेचं, पण कधी कधी वाटतंय अब्दुल कलाम साहेबांनी उगाच पाहिले का काय, कारण आपण स्वच्छतेच्या बाबतीत झिरो आहोत. मी उदाहरण विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की आपला हरभजन सिंग जेव्हा न्यूझीलंड दौऱ्यावर गेला तेव्हा त्या एअरपोर्टवर गेल्याच्या नंतर भारतात घालून गेलेले बुटं तिथं डस्टबिनमध्ये टाकावे लागतात. पण हरभजन सिंगनं पायात घालून गेल्याच्या नंतर त्याला त्या न्यूझीलंड सरकारनं दंड ठोठावला, सामन्यातून कपात केली, त्याला काही सामने खेळू दिले नाहीत, मानधनातून त्याच्या कपात केली. माझा मुद्दा एवढाच आहे सांगण्याचा की स्वच्छतेच्या बाबतीत जगातले अनेक देश हे खूप चांगले आहेत आणि म्हणून त्या देशाचा विकास आहे, परंतु आपला देश मात्र स्वच्छतेच्या बाबतीत झिरो आहे. स्वच्छता आपण ठेवत नाही आहे. आणि म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की आपल्याला 2010 आयोजक पद मिळालं. सगळं जग आपल्याकडे पाहत होतं, परंतु 10,000 कोटीचा भारतातल्या लोकांनी घोटाळा केला. उघड टीका म्हणून नाही विद्यार्थी मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आता खरं तर आपल्याला 101 मेडल मिळाले, तो भाग वेगळा, परंतु जागतिक स्तरावर नाचक्की झाली. आता पुन्हा आपल्या देशात क्रीडा स्पर्धा भरवल्या जातील का? भरवल्या जातील, पण आपल्याला द्यावं लागेल, जागतिक समुदायाला सांगावं लागेल की आम्ही ही सगळी व्यवस्था करू, विश्वास आपल्याला द्यावा लागेल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भ्रष्टाचार ही लागलेली कीड आहे, ती समूळ आपण नष्ट केली पाहिजे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे. आणि म्हणून जर परीक्षेला प्रश्न विचारला राष्ट्रकुलच्या क्रीडा स्पर्धा भारतात खेळवल्या गेल्या, त्याचं आयोजकपद भारताला मिळालं 2010 आणि ही कितवी स्पर्धा होती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ही 19वी स्पर्धा होती, हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता चालू घडामोडीच्या दृष्टीनं हे 2-4 संदर्भ लक्षात ठेवायचे की 19वी स्पर्धा 2010 बरोबर 4 वर्षांनी 2014 20वी स्पर्धा झाली. कुठं झाली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला विचारतात बरं, गट ब च्या विचारतील, गट क च्या विचारतील, तुमच्या पोलीस भरतीला सरळ सेवेला सुद्धा प्रश्न विचारतील. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं ही 20वी स्पर्धा 2014 स्कॉटलँडच्या कुठल्या शहरामध्ये, तर ग्लासगो शहरामध्ये खेळवली. त्याच्या पुढे जाऊन 2014, 2010, 2014, 2018 21वी स्पर्धा खेळवली गेली. कुठं खेळवली असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये गोल्ड कोस्ट शहरामध्ये ही 21वी स्पर्धा खेळवली गेली. आणि अनेक पदकं भारतातल्या खेळाडूला मिळाले. किती मिळाले तर 26 सुवर्ण मिळाले, आहे ना. रौप्य पदकं 20 मिळाले आणि कांस्य पदकं सुद्धा 20 मिळाले. म्हणजे 66 पदकाची लयलूट भारतीय संघानं केली, आहे ना. म्हणजे इथं सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे की 21वी जी काही क्रीडा स्पर्धा आहे ती 2018 ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहरामध्ये खेळवली गेली. एवढं जरी लक्षात ठेवला तर पुरेसं आहे. आणि किती पदकं मिळाले तर एकूण 66 पदकं मिळाले. 71 देशांनी ह्याच्यात भाग घेतला. आता हे खूप डीप संकल्पना, पण लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने ही स्पर्धा भरवली. आणि त्याच्या पुढे जाऊन चालू घडामोडीच्या दृष्टीनं लेटेस्ट जी काही संदर्भ आहे तो म्हणजे की 22वी राष्ट्रकुलची क्रीडा आहे 2014, 2018 आणि 2022ची 22वी स्पर्धा कुठं भरणारी आहे विद्यार्थी मित्रांनो? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम शहरामध्ये ही स्पर्धा भरणारी आहे 2022 आणि अलीकडची बातमी जर तुम्ही पेपरला पाहिली असेल किंवा न्यूजवर पाहिली असेल तर नेमबाजी हा घटक आहे ना, नेमबाजी माहिती आहे ना, तर नेमबाजी हा घटक याच्यातून वगळलाय आहे ना, नेमबाजी हा घटक याच्यातून वगळलाय. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून काय एक खेळ ऍड केलाय, कोणता तर महिलांचं क्रिकेट. पुरुषांचं क्रिकेट केलंय का? नाही, तर महिलांचे क्रिकेट. आणि 8 संघ या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर परीक्षेला प्रश्न विचारला
की 2022मध्ये होणारी जी काही राष्ट्रकुलची क्रीडा स्पर्धा आहे, कुठला खेळ वगळला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नेमबाजी हा घटक वगळला आहे आणि कुठला खेळ ॲड केला आहे असं जर विचारलं तुम्हाला, तर महिलांचं जे काही क्रिकेट आहे तर याचा समावेश केला आहे आणि 8 संघ या महिलांच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. हे सुद्धा तुम्हाला एकंदरीत या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं या राष्ट्रकुलच्या या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत तर या पद्धतीने खेळवल्या जातात, भरवल्या जातात. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की संविधान सभेनं राज्यघटना लिहिण्याबरोबर, कायदे बनवण्याबरोबर इतर सुद्धा कामे केले. पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर या राष्ट्रकुलला अनुमोदन दिलं. कधी? तर मे 1949. क्लिअर झालं? आता खरं तर UPSC सारख्या परीक्षेला वगैरे खूप डीप संकल्पना, दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या पद्धतीने विचारतात. आणि म्हणून तुम्हाला गट ब असेल, गट क असेल किंवा राज्यसेवा असेल, या पद्धतीनं चालू घडामोडीचा संदर्भसुद्धा या पद्धतीने एकत्रित विचारतात. प्रश्न काय आणि उत्तर काय या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यानंतर पहिलं काम आपण संपवलं इतर कामामधलं. त्याच्यानंतर संविधान सभेचं दुसरं काम जर काय असेल तर त्याचं उत्तर आहे बघा, की राष्ट्रध्वज आपण स्वीकृत केला किंवा संविधान सभेनं स्वीकारला. मग परीक्षेला प्रश्न विचारतात की हा राष्ट्रध्वज आपण कधी स्वीकृत केला, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की 22 जुलै 1947मध्ये आपण राष्ट्रध्वज स्वीकृत केला आहे. आता सहज जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की आपला राष्ट्रध्वज कोणता, तर आपण तिरंगा म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण रंग किती असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण रंग किती, तर एकूण हे 4 रंग आहेत. पण प्रमुख रंग किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर प्रमुख रंग 3 आहेत. आता आपण ध्वज पाहतो पण या ध्वजाचा इतिहास आपल्याला माहिती राहत नाही. आपण अलीकडे ध्वजावंदन केलंय किंवा 26 जानेवारीला आपण, 15 ऑगस्टला, 1 मेला महाराष्ट्रामध्ये, 17 सप्टेंबर मराठवाड्यामध्ये आपण काय करतो तर राष्ट्रीय ध्वज फडकावतो. मग त्या ध्वजाचा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता खरं तर UPSCच्या परीक्षेला या ध्वजावर सुद्धा प्रश्न विचारतात. तुम्ही M लक्ष्मीकांतचं जर पुस्तक पाहिलं तर राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास याच्यावर किमान 5-6 पानं तुम्हाला दिसून येतील. म्हणजे UPSC सारख्या परीक्षेला या पद्धतीनं प्रश्न विचारतात. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की संविधान सभेनं दुसरं काम जर काय केलं असेल तर राष्ट्रध्वज स्वीकृत केला. कधी केला तर 22 जुलै 1947मध्ये केला. मग ह्याच्यावर प्रश्न काय विचारतात की आपला हा राष्ट्रध्वज आहे, देखणा आहे ना, आणि मग हा जो काही राष्ट्रध्वज आहे तर ह्याच्यावर प्रश्न काय विचारतात बघा. तर पहिला प्रश्न विचारतात की राष्ट्रीय ध्वजामध्ये एकूण रंग किती, तर 4 म्हणायचं, आणि प्रमुख रंग किती, तर 3 म्हणायचं. आता तुम्हाला वाटेल की हे सर सोपं आहे. त्याच्या पुढे जाऊन काही कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, ज्या पोलीस भरती, सरळ सेवा किंवा इतर स्पर्धा परीक्षेला सुद्धा विचारतात. काय विचारतात बघा, की राष्ट्रीय ध्वजामधील सर्वात वरती रंग कोणता, तर सर्वात वरती रंग आहे विद्यार्थी मित्रांनो केशरी रंग आहे. आता केशरी रंग, सर्वात वरती रंग केशरी आहे. मग केशरी रंग किंवा सर्वात वरती रंग केशरी असा प्रश्न नाही आहे. मग काय विचारतात की राष्ट्रीय ध्वजामधील सर्वात वरती रंग केशरी आहे. केशरी रंग कशाचं प्रतीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लक्षात ठेवायचे हो का, 3 शब्द लक्षात ठेवायचे. त्याग आहे ना, बलिदान आणि शौर्य आहे ना, याचं प्रतीक आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतरचा जो रंग आहे तो आहे पांढरा रंग आहे विद्यार्थी मित्रांनो, पांढरा. आता पांढरा रंग आपण कशाचं प्रतीक म्हणतो, कशाचं म्हणतो, तर शांतता आहे ना, आणि सहिष्णुता याचं प्रतीक म्हणतो आपण. दोन्ही शब्द लक्षात ठेवायचं बरं. जर विचारलं कशाचं प्रतीक आहे पांढरा रंग, शांतता आणि सहिष्णुता. कसे रंग घेतलेत बघा आपण. भारत हा शांततेचा पाईक आहे. महात्मा गांधीच्या विचाराचे आपण अनुयायी आहोत. एक गाल पुढे केला की दुसरा गाल पुढे करायचा. करतो का, करत नाही आपण सध्याच्या काळामध्ये. पण भारत हा शांतताप्रिय देश आहे आणि आपण अगोदर कुणाच्या अंगावर जात नाही, पण आपल्या अंगावर आल्यावर मात्र त्याला सोडत नाही.
असा आपला देश आहे. आपल्या देशातले लोकसुद्धा तसे आहेत. पण लक्षात इथे एवढंच ठेवायचं की पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे असं जर विचारलं तर शांततेचं प्रतीक आहे आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की दुःखाच्या काळामध्ये आपण पांढरे वस्त्र परिधान करतो. तर मागं श्रीदेवीचं निधन झालं किंवा अनेक लोकांचं निधन होतं आहे, तर सगळे बॉलिवूडचे लोक किंवा प्रतिष्ठित लोक की पांढरे वस्त्र परिधान करतात. रंगीबेरंगी आपण वस्त्र परिधान करत नाही. शांततेच्या मार्गाने आपण चालतो. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की राष्ट्रीय ध्वजामधला पांढरा रंग शांतता आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की सर्वात शेवटचा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग. हिरवा. आता परीक्षेला प्रश्न काय विचारतात की राष्ट्रीय ध्वजातील सर्वात शेवटचा रंग हिरवा आहे. मग हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा हो का, समृद्धी आणि भरभराट आहे ना. तर भारत कृषी प्रधान देश आहे. जास्तीचं धान्य पिको आहे ना. आणि आमचा देश समृद्ध हो, आमच्या देशाची भरभराट हो, या दृष्टीनं हा रंग स्वीकारलाय आपण. राष्ट्रीय ध्वजातील सर्वात वरती रंग केशरी, त्याग बलिदान शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता आणि सहिष्णुतेचं प्रतीक आहे. आणि हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे. हे झाले प्रमुख रंग 3. त्याच्यावर स्पर्धा परीक्षेला काय प्रश्न याच्यावर मी विचारमंथन केलंय. आता त्याच्यानंतरचा जो काही रंग आहे कोणता, तर हे का हे अशोक चक्र आहे. याचा रंग कुठला आहे तर या अशोक चक्राचा रंग आहे निळा आहे ना. रंग निळा आहे. मग परीक्षेला प्रश्न काय विचारतात की भारतीय तिरंग्यामध्ये किंवा भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये अशोक चक्राचा रंग निळा आहे. हा निळा रंग कशाचं प्रतीक आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला विद्यार्थी मित्रांनो तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कशाचं प्रतीक असेल तर बघा, हा रंग राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे तर राष्ट्रीय एकात्मता आहे ना. आकाशाचा रंग कोणता, निळा. सगळे आपण एक आहोत या दृष्टिकोनातून हा रंग आपण स्वीकारला आहे. जर परीक्षेला प्रश्न विचारला अशोक चक्राचा रंग निळा आहे आणि निळा रंग कशाचं प्रतीक आहे तर राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण काय केलंय तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून आपण हे चक्र घेतलंय. ह्याला किती आरे आहेत असं विचारतात बरं. हे काही आरे आहेत बघा, हे आहे ना. आता किती आरे आहेत असं जर विचारलं ह्याला तर याला 24 आरे आहेत. 24 आरे आहेत. आणि या आर्या कशाचं प्रतीक आहे तर गतीचे प्रतीक आहे. गती. आर्या कशाचं प्रतीक आहे तर गतीचं प्रतीक आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की दिवसाचे तास किती 24. आता हे चक्र आहे आणि हे चक्र फिरणारं चक्र आहे. दिवसाचे तास थांबतात का विद्यार्थी मित्रांनो? थांबत नाहीत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की या अशोक चक्राला किती आरे आहेत तर 24 आरे आहेत. आणि या आर्या कशाचं प्रतीक आहे किंवा हे चक्र कशाचं प्रतीक आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे हे गतीचं प्रतीक आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून एकूण रंग 4 आहेत पण प्रमुख रंग मात्र 3 आहेत. या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेला प्रश्न एकंदरीत विचारतात. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ना. असा हा देखणा तिरंगा 1947 मध्ये आपण स्वीकारलाय आहे ना. त्याचा इतिहास आपल्याला बघायचा पुढे. पण 1947 मध्ये हा देखणा तिरंगा म्हणजे या तारखेला 22 जुलै 1947 मध्ये हा तिरंगा आपण स्वीकारलाय. मग परीक्षेला अजून एक प्रश्न विचारतात. काय विचारतात की या आधुनिक तिरंग्याचं डिझाईन कुणी केलंय असं जर विचारलं समजा हो का की या आधुनिक तिरंग्याचं डिझाईन कुणी केलंय तर आंध्र प्रदेशचे कोण होते तर पिंगली व्यंकय्या आहे ना. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं पहा, 1-1.5 वर्षाखाली, की आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी काय केलंय तर या 1947 मध्ये जो काही तिरंगा आपण स्वीकारला
तर त्याचं डिझाईन मात्र कोणी केलं आहे असा जर प्रश्न विचारला तर या पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. बघा किती प्रश्नाची तयारी केली आपण. किमान एक 15 ते 20 प्रश्नाची तयारी नुसत्या तिरंग्यावर केली. अजून तिरंग्यावर अनेक प्रश्न विचारतात, त्याच्यावर सुद्धा आपल्याला विचारमंथन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा की त्याच्यानंतर हा जो काही तिरंगा आहे किंवा आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याच्या लांबी आणि रुंदीवर प्रश्न विचारतात. किती असते लांबी आणि रुंदी. आता रेल्वेच्या परीक्षेला, तुमच्या आर्मीच्या परीक्षेला, पोलीसच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न याच्यावर विचारला आहे. लांबी आणि रुंदी किती राहते असं जर विचारलं तर 3:2 आणि रुंदी आणि लांबी विचारलं तर 2:3. अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय बघा की मागं एका पोलीसच्या 2019 मध्ये जे काही आत्ता परीक्षा झाल्या ना तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला वाटतं कोल्हापूर असेल किंवा कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला होता की भारताच्या बाहेर तिरंगा आहे ना, भारताच्या बाहेर सर्वात प्रथम तिरंगा कोणी फडकावला तर भारतीय तरुणी. हो का 7 डिसेंबर 1907 मध्ये भारतीय तरुणी मादाम कामा या महिलेनं काय केलं तर जर्मनीच्या, हो का भारताच्या बाहेर कुठं तर जर्मनीच्या स्टुटगार्ड शहरामध्ये. जर्मनीच्या कुठल्या शहरामध्ये तर स्टुटगार्ड शहरामध्ये हा तिरंगा सर्वात प्रथम भारताच्या बाहेर फडकवला आहे ना. हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता जेव्हा जर्मनीच्या स्टुटगार्ड शहरामध्ये जेव्हा मादाम कामा तरुणीनं ध्वज फडकावला तेव्हा त्या ध्वजाची रचना कशी होती विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ध्वजाची रचना होती कमळाचं फूल होतं ह्याच्यावर आहे ना, रंग हेच होते कमळाचं फूल होतं आणि इथं स्टार होते, स्टार आहे ना. किती तारे होते तर 7 तारे होते म्हणजे स्टार होते, कमळाचं फूल आणि 7 तारे होते. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन काय झालं मग नंतरच्या काळामध्ये की 1931 मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला आहे ना. कराची अधिवेशनामध्ये 1931 मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला. माहिती आहे का काँग्रेस पक्ष 1885 मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना ॲलन हुमनं केली आहे ना. आता काय केले आहे याचा इतिहास मी नाही सांगणार, पण लक्षात ठेवायचा की 1931 मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला आणि काय केलं तर हे कमळाचं फूल आणि 7 तारे बाजूला केले आणि त्या ठिकाणी आहे ना. आता आपल्याला आधुनिक दिसतंय हे अशोक चक्र, पण या ठिकाणी काय केलं तर गांधीचा चरखा ठेवला. हो का इथं चरखा होता बरं मध्ये आहे ना, इथं चरखा होता कधी पण की 1931 मध्ये ध्वज मान्य केल्याच्या नंतर. त्याच्या अगोदर काय होतं कमळाचं फूल आणि 7 तारे. 1931 मध्ये काँग्रेस पक्षानं ध्वज मान्य केला आणि काय केलं काँग्रेस पक्षानं तर हा गांधीचा चरखा ठेवला. मग परीक्षेला प्रश्न विचारतात काय विचारतात की हा चरखा कधी ठेवला तर 1931 मध्ये चरखा. आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण काय केलं की चरखा गांधीचा चरखा सूत कापायचा किंवा सूत काढायचा चरखा बाजूला केला आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावरलं आपण अशोक चक्र स्वीकारलं. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. असा ध्वजाचा खूप मोठा इतिहास आहे. ध्वजाची संहिता सुद्धा आहे बरं. 2002 मध्ये आपण ध्वजाची संहिता निर्माण केली आहे, संसदेनं निर्माण केली आहे, ज्याच्या डोक्यावर टोपी आहे. जेव्हा ध्वज फडकवला जातो तेव्हा ज्याच्या डोक्यावर टोपी आहे त्यानं सलोट मारायचं असतंय. परंतु ग्रामीण भागामध्ये की हा जो काही ध्वज आहे जेव्हा फडकावला जातो तेव्हा लोक दिमाखात सलोट मारतात. हा तिरंग्याचा अपमान आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पूर्वीच्या काळी ध्वज हा प्लॅस्टिकपासून बनवला जायचा, कागदापासून ध्वज बनवला जायचा, पण त्याच्यावर आता बंधनं आहेत. कापडापासून, सुती कापडापासून ध्वज बनवला पाहिजे. ध्वज स्वच्छ असला पाहिजे, धुतलेला असला पाहिजे, फाटका ध्वज फडकावता कामा नये, अशी खूप मोठी ध्वज संहिता आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं उलटा ध्वज सुद्धा फडकवता येत नाही. आता आपल्यासारख्याला जर उलटा ध्वज फडकावला तर कारवाई होत नाही, पण जे जबाबदारी पद धारण करणारे जे लोक आहेत, आता बऱ्याचशा तहसीलदारावर कारवाई झाली आहे, ग्रामसेवकावर कारवाई झाली आहे. म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की खूप मोठी ध्वज संहिता आहे. त्या ध्वज संहिता, आता खरं तर हे ध्वज हे आपलं प्रतीक आहे,
आपली अस्मिता आहे. आणि म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की या ध्वजाचा इतिहास सुद्धा आपल्याला या पद्धतीनं माहिती असला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता आपण या देशात राहतो पण आपल्याला हे माहिती राहत नाही. आता खरं तर 15 ऑगस्टला कोण ध्वजारोहण करतंय, तर पंतप्रधान करतात. ध्वजारोहण करतात बरं, ध्वज फडकावत नाही आहे ना, ध्वजारोहण करतात. कसं फडकावतात मी सांगतो. 26 जानेवारीला राष्ट्रपती काय करतात, ध्वज फडकावतात. इथं ध्वजारोहण आणि इथं ध्वज फडकावतात. कसं सांगतो पुढे तुम्हाला येणार आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा राष्ट्रपती पद होतं का, होतं का पद, नव्हतं. अगदी 1948 ते 1950 पर्यंत सी राजगोपालाचारी भारतीय व्हाईसराय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आपल्या राष्ट्रपतीचं पद कधी अस्तित्वात आलं असं जर विचारलं तुम्हाला, तर 24 जानेवारी 1950 मध्ये आपण राष्ट्रपती म्हणून भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांची नेमणूक केली आहे. घटना समितीचे ते अध्यक्ष होते. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की 15 ऑगस्ट 1947ला राष्ट्रपती पद नव्हतं. आणि मग काय केलं की 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला. म्हणजे इंग्रजाचा ध्वज खाली घेतला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर, आणि फडकावलेल्या अवस्थेतच किंवा आपला जो काही तिरंगा आहे ना, तो दोरीच्या माध्यमातून वरी चढवला गेला आहे ना, त्याला ध्वजारोहण म्हणायचं. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की मग नंतरच्या काळामध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये आपण काय केलं, आपल्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. आपण राष्ट्रपतीचं पद निर्माण केलं आहे ना. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण 26 जानेवारीला गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. मग झेंड्याची किंवा झेंडा जो आहे ना त्याची बंद घडी बांधली आहे ना, आणि सरक फाशीच्या दोरीने म्हणजे गाठ बांधली त्याची. आणि ती गाठ बांधून काय केलं आपण की झेंडा वरी नेला आहे ना, आणि दोरीच्या साह्यानं त्याला ओढलं आणि मग झेंडा फडकवला गेला आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, इथं झेंडा फडकवला आणि इथं ध्वजारोहण झालं. याचा फरक तुम्हाला माहिती असला पाहिजे. आलं का लक्षात. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्यातला मुख्य फरक जर काय असेल, तर 15 ऑगस्टला पंतप्रधान काय करतात, तर ध्वजारोहण करतात. म्हणजे अगोदरच झेंडा फडकावून वरी नेतात. पण राष्ट्रपती मात्र गाठ बांधलेली असते, गाठ वरी जाते, दोरीच्या साह्यानं ती दोरी ओढली जाते आणि ध्वज फडकावला जातो. त्याचा इतिहास तुम्हाला पुढे कळेल. पण लक्षात ठेवायचं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्यातला फरक काय आहे, तर हा फरक आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की लोका मी आता सांगितल्यासारखं इंग्रजाचा झेंडा खाली घेतला, आपला झेंडा वरी चढवला आहे ना, म्हणून त्याला काय म्हणायचं, ध्वजारोहण. पण या तारखेला मात्र काय झालं, भारताचा झेंडा होता 47लाच आपण घेतला होता. पण इथं लक्षात ठेवायचं की स्वातंत्र्याचं एक प्रतीक म्हणून आहे ना. आता खरं तर 1935च्या कायद्यानं आपला कारभार चालायचा, पण नंतरच्या काळात संविधान सभा निर्माण झाली आणि मग संविधान सभेनंच कायदे बनवले. इंग्रजाचा कायदा लागू नाही झाला. पण इथं लक्षात ठेवायचं की स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण काय केलं बघा, स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण झेंडा बंद घडीत बांधला आणि वरी नेऊन दोरीनं ओढला आणि ती गाठ सोडून झेंडा हवेत मोकळा झाला किंवा आपण मोकळा केला. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, झेंडा फडकावणे म्हणतो है ना. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, इथं ध्वजारोहण, इथं ध्वजा म्हणजे ध्वज फडकावला असं म्हणायचं. हा फरक लक्षात ठेवायचा. आणि म्हणून लक्षात ठेवायचं अजून एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची. कोणती बघा, की काय लक्षात ठेवायचं बघा, की 15 ऑगस्टला आपण काय करतो, तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर आहे ना, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान काय करतात, तर ध्वजारोहण करतात. बरोबर आहे का.
ध्वजारोहण करतात. आणि 26 जानेवारीला बघा, हे खूप महत्वाचं आहे बरं, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनाच्या समोर राजपथावर काय करतात? ध्वज फडकावतात. इथं ध्वजारोहण आणि इथं झेंडा फडकावतात किंवा ध्वज फडकावतात. म्हणजे हा फरक मुख्य तुम्हाला सांगता आला पाहिजे. आता खरं तर हे केंद्रीय ज्या परीक्षा असतात ना, त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारले आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हा झेंड्याचा इतिहास, तुम्हाला ध्वजाचा इतिहास माहिती असला पाहिजे. का बरं फडकावतात राष्ट्रपती आणि पंतप्रधान, का कुठं फडकावतात ह्याचा सुद्धा अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे. आता 26 जानेवारी झाली आहे बघा, काल परवा. तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल की राजपथावर पथसंचलन झालं, राष्ट्रपतीनं झेंडा फडकावला. पण 15 ऑगस्टला येणाऱ्या काळात लक्षात ठेवा, किंवा अगोदर सुद्धा तुम्हाला काही लोकांना माहिती असेल की लाल किल्ल्यावर मात्र राष्ट्रीय ध्वज या पद्धतीनं फडकावला जातो. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. खूप मोठा इतिहास आहे याचा, अलग लक्षात. त्याच्यावर 100% एखादा तरी प्रश्न राहतो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं आपण कधी ध्वज स्वीकारलाय किंवा संविधान सभेनं कधी स्वीकारलाय, तर 22 जुलै 1947 मध्ये स्वीकारलाय. बघा आपण काय बघतोय की संविधान सभेनं राज्यघटना लिहिण्याबरोबर, कायदे बनवण्याबरोबर अजून सुद्धा काही कामं केले. म्हणजे संविधान सभेनं इतर कामे केले. पहिलं काम आपण बघितलं राष्ट्रकुल अनुमोदन. दुसरं काम बघितलं आपण राष्ट्रध्वजाचा स्वीकार 22 जुलै 1947 तारखेसहित लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतरचं काम आहे, तर हे तिसरं काम आहे बरं. पण त्याच्या अगोदर काही कन्सेप्ट आहेत, किंवा कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा काही एक संकल्पना आहे. कुठली? तर राष्ट्रीय प्रतिज्ञा. आता मी प्रश्न विचारणार विद्यार्थी मित्रांनो, आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणती? शाळेतले मुलं सांगतात पहा राष्ट्रीय प्रतिज्ञा, पण मोठ्या मुलांना प्रतिज्ञा कोणती म्हणलं की आपण वेगळं उत्तर देतो विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणती? तर बघा, आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आहे ना. आता खरं तर ह्याच्यात येत नाही, पण मी घेतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे कळत नाही, ध्वज माहिती राहत नाही, आपली प्रतिज्ञा माहिती राहत नाही, आपलं गीत माहिती नाही, तर उपयोग नाही विद्यार्थी मित्रांनो या देशामध्ये राहून. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणती, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर भारत माझा देश आहे. आता खरं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेमध्ये, शाळेतल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये मुखोद्गत असते. पण आपल्याला प्रतिज्ञा जर म्हणायला लावली तर आपल्याला मराठीत सुद्धा येत नाही, सगळीच्या सगळी येत नाही पोरांनो. बघा तुम्ही, आहे ना, तुम्ही बघा विचार करून किंवा बोलून विचार करा, आपल्याला ती येत नाही. आणि म्हणून भारत माझा देश आहे, भारत मेरा देश आहे, सारे भाई बहन मेरे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, ही आपली प्रतिज्ञा आहे. मग असा प्रश्न विचारतात का तुम्हाला की आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणती, असा प्रश्न विचारत नाहीत. तर परीक्षेला प्रश्न असा विचारतात की आपली ही राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे, तर ही कुणी लिहिली, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हे आंध्र प्रदेशचे तेलुगू साहित्यिक आहेत, आहे ना. आपला ध्वजाचं डिझाईन सुद्धा आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्यानं केलं आहे. आणि इथं लक्षात ठेवायचं की ही राष्ट्रीय प्रतिज्ञा सुद्धा आंध्र प्रदेशचे तेलुगू साहित्यिक कोण, बघा हे खूप महत्त्वाचं आहे. पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव या व्यक्तीनं काय केलं की सुरुवातीला काय केलं बघा, 1962 मध्ये तेलुगू भाषेमध्ये ही प्रतिज्ञा लिहिली. तेलुगू भाषेत काय लिहिली, तर ही प्रतिज्ञा लिहिली, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, तेलुगू भाषेत लिहिलं. मग नंतरच्या काळामध्ये काय केलं सरकारनं, तर 1965 मध्ये प्रत्येक राज्य सरकारने राज्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये भाषेच्या ह्याचा समावेश केला. आपण महाराष्ट्रातले रहिवासी मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये, तेलुगू भाषेमध्ये, उडिया भाषेमध्ये, मल्याळम भाषेमध्ये याचा समावेश आता 1962 मध्ये तेलुगू भाषेत लिहिली आणि 1965 पासून सगळ्याच पाठ्यपुस्तकामध्ये ह्याचा समावेश केला. पण मला कधी कधी ह्याचं दुःख वाटतंय की आपण दररोज शाळेत म्हणतो ही प्रतिज्ञा,
पण शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुणी प्रतिज्ञा लिहिली हे लक्षात येत नाही. आपण जरी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलो तरीसुद्धा आपण देशाच्या भावी पिढीला सांगितलं पाहिजे की बाळानो, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिली पॅडीमरी व्यंकट सुब्बाराव या तेलुगू साहित्यिकानं. आणि तुम्ही जर प्रतिज्ञा बघितली तर लेखक कोण आहे हा संदर्भसुद्धा शाळेच्या पुस्तकात नाही. जे लोक हे पुस्तकाची रचना निर्माण करतात, भविष्यामध्ये हा संदर्भ लिहिणं अपेक्षित आहे. कारण लेखकाचंच नाव नसेल तर भावी पिढीच्या समोर तुम्ही कसं ज्ञान देणार आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आता खरं तर हे संविधान सभेच्या ह्याच्यात येत नाही, परंतु राष्ट्रीय प्रतिज्ञा आपली कोणती आणि त्याचे लेखक कोण हा संदर्भ आपण त्याचा कधी स्वीकार केला आहे याचा संदर्भ तुमच्या लक्षात राहावा म्हणून ध्वजाबरोबर ही प्रतिज्ञासुद्धा एकंदरीत मी या पद्धतीनं संपवली. बघा, आपण बघतो संविधान सभेचे इतर कामे. पहिलं काम राष्ट्रकुल अनुमोदन, दुसरं काम राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या संविधान सभेचं तिसरं काम जर काय असेल तर हे काय, हे तिसरं काम आहे काय, तर आपलं राष्ट्रीय गीत आहे ना. कोणतं विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय गीत कोणतं आपलं? तर बघा, आपलं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम आहे ना. आता खरं तर बंगाली भाषेतलं एकच कडवं घेतलंय, पण वंदे मातरम. परीक्षेला प्रश्न विचारतात, काय विचारतात की आपण आपलं राष्ट्रीय गीत कधी त्याचा आपण स्वीकार केला आहे किंवा संविधान सभेनं कधी स्वीकार केला आहे. तर या तारखेला विद्यार्थी मित्रांनो 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 24 जानेवारी 1950 या दिवशी 3 गोष्टी घडल्यात. एक, आपण राष्ट्रीय गीत स्वीकारलंय आणि आपलं राष्ट्रगीत सुद्धा स्वीकारलंय. आता बघा, इकडे लक्षात ठेवा की काही पुस्तकामध्ये संदर्भ चुकीचे आहेत. काय विचारतात की राष्ट्रीय गीत म्हणलं की काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? काय म्हणायचं? तर आपण वंदे मातरम म्हणायचं. आणि दुसरा संदर्भ लक्षात ठेवायचा कोणता बघा, की राष्ट्रगीत आहे ना किंवा राष्ट्रगान. आता राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान एक का वेगळं? तर हे एकच. कोण बनेगा करोडपती अमिताभ बच्चन 5 लाखाला प्रश्न विचारला होता, भारत का राष्ट्रगान कौन सा है? जनगण मन है. भारताचं राष्ट्रगीत कोणतं? जनगण मन. आणि भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं? एक वेलांटी आली बघा, हे वंदे मातरम आहे ना. आता इथं जर विचारलं असतं राष्ट्रीय गान कोणतं आहे, राष्ट्रीय वेलांटी आली की लगेच काय म्हणायचं? वंदे मातरम. आता तुम्ही जर एम लक्ष्मीकांतचं पुस्तक काढलं, तुम्ही कुठलंही पुस्तक काढा, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक काढा, तुम्ही तुकाराम जाधव सरांचं पुस्तक काढा, तर या पुस्तकामध्ये फक्त भारताचं जे काही राष्ट्रीय गान आहे किंवा राष्ट्रीय गीत आहे याची एकच ओळ आहे, 24 जानेवारी 1950. पण जर परीक्षेला प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेला वगैरे प्रश्न ह्याच्यावर कसा विचारला मी सांगतो मी तुम्हाला, पण लक्षात ठेवायचं प्रश्न अशा पद्धतीने विचारतात. कसे विचारतात पहा, की 24 जानेवारी 1950 रोजी आपण राष्ट्रीय गीत स्वीकारले. कोणतं आहे राष्ट्रीय गीत आपलं? वंदे मातरम. याचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चटर्जी याचे लेखक आहेत, आहे ना, लेखक आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की बंकिमचंद्र चटर्जी लेखक आहेत, त्यांच्या कुठल्या कादंबरीमधून हे गीत घेतलंय? तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून हे गीत घेतलंय. कुठली कादंबरी? आनंदमठ. आता खरं तर 1882 मध्ये ही कादंबरी अस्तित्वात आली किंवा ती प्रकाशित झाली. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं 1882 मध्ये आनंदमठ नावाच्या कादंबरीमधून, प्रकाशित झालेल्या कादंबरीमधून आपण एकंदरीत या पद्धतीनं गीत घ्यायचा प्रयत्न केलाय. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. अजून एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायचं काय बघा, की हे गीत गाण्यासाठी कालावधी किती लागतो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला विद्यार्थी मित्रांनो, तर 65 सेकंद लागतात, 65 सेकंद लागतात. एकच कडवा आहे, 65 सेकंद लागतात. काही प्रश्नपत्रिकेमध्ये आता खरं तर सरळ सेवेला वगैरे काही संदर्भ विचारतात, पर्यायामध्ये 1 मिनिट 5 सेकंद देतात, 4 सेकंद म्हणतात, 1 मिनिट 6 सेकंद म्हणतात पर्यायामध्ये, काही विचारतात पर्यायामध्ये. पण आपण लक्षात ठेवायचं
की 65 सेकंद आणि 1 मिनिट 5 सेकंद एकच होतात। जर परीक्षेला प्रश्न विचारला, काय विचारला, राष्ट्रीय गीत गाण्यासाठी कालावधी किती लागतो विद्यार्थी मित्रांनो, तर 65 सेकंद लागतात। आणि अजून एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायचं की सर्वात प्रथम हे गीत गायलं कोणी, असा जर प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, आता खरं तर संगीतबद्ध केलंय रवींद्रनाथ टागोरांनी, आहे ना, लिहिलंय बंकिमचंद्र चटर्जींनी, पण रवींद्रनाथ टागोरांनी संगीत दिलंय आणि गायलंय सुद्धा। मग परीक्षेला प्रश्न असा विचारतात, सर्वात प्रथम हे गीत गायलं कुठं, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा हो का की अखिल भारतीय काँग्रेसचं कलकत्तामध्ये अधिवेशन भरलं, कलकत्ता शहरात अधिवेशन भरलं, कधी, तर 1896 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचं कुठं अधिवेशन भरलं, तर कलकत्ता शहरामध्ये अधिवेशन भरलं। आणि या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम हे गीत गायलं गेलं, कुणी गायलं, तर रवींद्रनाथ टागोरने गायलं। अलग लक्षात। आता खरं तर नंतरच्या काळात ह्या गीतावर बंदी आली, कारण क्रांतिकारकांचं फेवरेट गीत जर कुठलं असेल तर वंदे मातरम, आहे ना, क्रांतिकारक सगळ्या देशातल्या जनतेला आवाहन करायचे, हे गीत म्हणायला लावायचे, याच्यातून एक प्रेरणा मिळायची, आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये हे गीतावर बंधनं आले। पण लक्षात ठेवायचं, सर्वात प्रथम हे गीत कुठं गायलं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 1896च्या अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे गीत सर्वात प्रथम रवींद्रनाथ टागोरने गायलं। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय, या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर रहमतुल्ला सयानी हे या अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते। एवढं जरी या पद्धतीने लक्षात ठेवला तर पुरेसा आहे। त्याच्या पुढे जाऊन अजून एक प्रश्न विचारला आहे, जो राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे। बघा, या गीतावर राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे, ह्याच्यावर प्रश्न अजून सुद्धा विचारला जाईल। काय विचारतात बघा, की भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, आणि दिल्ली रेडिओवरून, बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर दिल्ली रेडिओवरून सर्वात प्रथम हे गीत गाण्याचा मान कुणाला मिळाला, असा प्रश्न विचारला आहे मला वाटतं राज्यसभेला। आणि हा गीत गाण्याचा मान जर कुणाला मिळाला असेल दिल्ली रेडिओवरून, बरं, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाण्याचा मान हिराबाई बडोदेकर यांना मिळाला। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर राज्यसभेला प्रश्न आहे। डेप्युटी कलेक्टरची परीक्षा घेणाऱ्या, आहे ना, परीक्षेला प्रश्न आहे। आणि म्हणून लक्षात ठेवायचं, हिराबाई बडोदेकर यांना दिल्ली रेडिओवरून सर्वात प्रथम हा मान मिळाला आहे, गाण्याचा मान मिळाला आहे ना। किती सेकंद लागतात गाण्यासाठी, 65 सेकंद लागतात। हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे। आणि म्हणून इथं लक्षात ठेवायचं की तिसरं काम संविधान सभेचं आपण पाहतोय, राष्ट्रीय गीताचा स्वीकार 24 जानेवारी 1950। पहिला संदर्भ क्लिअर। दुसरा संदर्भ कोणता, तर भारताचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान एकच, बरं, जनगणमन आहे ना। आता ह्याचा सुद्धा स्वीकार आपण कुठल्या तारखेला, तर याच तारखेला मित्रांनो 24 जानेवारी 1950। तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक काढा, एक ओळ आहे, पण असे प्रश्न शालीत जोडे मारल्यासारखे आयोग विचारतंय, तुम्हाला त्याचा अंदाज बांधता आला पाहिजे। आपलं राष्ट्रगीत राष्ट्रगान आहे जनगणमन, लेखक कोण आहे त्याचे, तर रवींद्रनाथ टागोर आहेत। मग परीक्षेला प्रश्न विचारतात की जनगणमन हे गीत कुठल्या काव्यसंग्रहामधून घेतलंय विद्यार्थी मित्रांनो, तर गीतांजली या काव्यसंग्रहामधून आपण हे गीत घेतलंय। आणि अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायचा की हे गीत गाण्यासाठी बघा किती सेकंद लागतात, 52 सेकंद लागतात। आता आपल्यासारख्याला 52 सेकंदात म्हणता येत नाही, पण शाळेतले विद्यार्थी ताल सूर लय लावून 52 सेकंदात म्हणतात। हे गीत जर आपण 52 सेकंदात नाही म्हटलं तर त्या गीताचा अपमान आहे। आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आपण किमान 52 सेकंदामध्ये हे गीत म्हटलं पाहिजे। किती सेकंद लागतात, 52 सेकंद। आता काही आर्मीच्या वगैरे परीक्षेला, केंद्रीय परीक्षेला प्रश्न आहे, ह्याच्यावर काय विचारतात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये, बघा खूप महत्त्वाचं आहे, आपण सामान्य स्थितीमध्ये जेव्हा हे गीत गातो 52 सेकंदात पूर्ण करतो, पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये, आहे ना, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आता भारत पाकिस्तानचं सीमेवर युद्ध चालू आहे, आपत्कालीन स्थिती आहे, तर अशा वेळेस एक प्रेरणा मिळावी सैनिकांना,
म्हणून किती सेकंदामध्ये गीत गायलं पाहिजे. तुम्ही लक्षात काय ठेवायचं की आपत्कालीन स्थितीमध्ये किती सेकंदामध्ये हे गीत गायलं पाहिजे. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला विद्यार्थी मित्रांनो तर 20 सेकंदामध्ये जरी हे गीत गायलं तरी पुरेसं आहे. पण सामान्य स्थितीमध्ये मात्र 52 सेकंदामध्ये हे गीत गायलं पाहिजे. अजून एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायचं. मग परीक्षेला प्रश्न विचारतात की सर्वात प्रथम हे गीत गायलं कधी. असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं बघा कधी गायलं हे. तर अखिल भारतीय काँग्रेसचं कुठलं अधिवेशन, कुठलं तर काँग्रेस पक्षाचं कलकत्ताचं अधिवेशन. आता आपण वंदे मातरम गाताना सुद्धा कुठलं अधिवेशन, कलकत्ताच. पण इसवी सन वेगळं आहे. वंदे मातरमला 1896चं अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन आहे. पण इथं मात्र आपण जनगणमन गाण्यासाठी सर्वात प्रथम गायलं अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात. कधी तर 1911 मध्ये. कुणी गायलं तर रवींद्रनाथ टागोर साहेबांनीच गायलं आहे ना. आणि या 11च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तुम्हाला तर भीषण नारायण दत्त होते. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं आपण राष्ट्रीय गीत, भारताचं राष्ट्रगीत म्हणजेच राष्ट्रगान, आणि त्याच्या पुढे जाऊन 2 मुद्दे आपण या तारखेचे पाहिले बघा. 24 जानेवारी 1950. आता त्याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा संदर्भ लक्षात ठेवायचा कोणता की 24 जानेवारी 1950 हो का तिसरा संदर्भ. याच तारखेला 3 गोष्टी घडल्या. कोणत्या तर घटना समितीचे अध्यक्ष म्हणून किंवा घटना समितीचे अध्यक्ष म्हणून अगोदरच आपण यांची निवड केली. पण हे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड संविधान सभेनं भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून या तारखेला केली. कुठल्या तारखेला तर 24 जानेवारी 1950 या तारखेला केली. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 24 जानेवारी 1950 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला 24 जानेवारी 1950 याबाबत संविधान सभेनं काही कामं केले आहेत, याबाबत कुठला विचार योग्य आहे, कुठला चुकीचा आहे असं जर विचारलं तर 2-3 पर्याय जर तुम्हाला दिले तर या पद्धतीने त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. 3 गोष्टी या तारखेला घडल्यात. एक आपलं राष्ट्रीय गीत आपण स्वीकारलंय, दुसरं आपण भारताचं राष्ट्रगीत स्वीकारलंय, आणि तिसरा मुद्दा भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून संविधान सभेनं कुणाची निवड केली आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांची निवड केली आहे. हे 3 बाबी तुम्हाला या पद्धतीने एकंदरीत सांगता आल्या पाहिजेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं आपण या एकंदरीत ज्या काही कन्सेप्ट आहेत म्हणजेच संविधान सभेनं कुठले कुठले कामे केले. पहिलं काम काय केलं, राष्ट्रकुल अनुमोदन दिलं मे 1949 मध्ये. दुसरं काम काय केलं, राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला 22 जुलै 1947 मध्ये. त्याच्यानंतर तिसरं काम कोणतं केलं तर आपलं राष्ट्रीय गीत स्वीकारलं आहे ना 24 जानेवारी 1950. भारताचं राष्ट्रगीत स्वीकारलं 24 जानेवारी 1950. आणि सर्वात शेवटी भारतीय गणराज्याचे काय तर पहिले राष्ट्रपती म्हणून संविधान सभेनं डॉक्टर राजेंद्र प्रसादाची निवड केली. या सगळ्या रचनेवर आपण विचारमंथन केलं. ह्याच्यावर स्पर्धा परीक्षेला काय प्रश्न विचारतात, तुम्हाला उत्तर काय देणं अपेक्षित आहे, हा सुद्धा संदर्भ मी आपण या पद्धतीनं पाहिला. आणि म्हणून एकंदरीत या सगळ्या घटकाला आपण स्पर्श करायचा प्रयत्न केला. अलग लक्षात. आपण आजच्या भागामध्ये एवढंच पाहूया आणि नंतरच्या भागामध्ये पाहू. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की आपलं यूट्यूबचं चॅनल आहे कोणतं तर नागनाथ उस्तुरे. बघा NAGNATH UST URE नागनाथ उस्तुरे हे यूट्यूबचं चॅनल आहे. या यूट्यूबच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येतील. आणि अजून एक लवकरच आपण एका कन्सेप्टची सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे गट ब गट क. या प्रश्नपत्रिका ज्या काही राज्यघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही प्रश्न आहेत, प्रत्येक प्रकरणावर प्रश्न, त्याचं विश्लेषण सुद्धा आपण लवकरच देणार आहोत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, नागनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलला आपल्याला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर आवडलं तरच तुम्हाला कमेंट करायचं आहे. अलग लक्षात. आणि म्हणून या पद्धतीनं आपण हा सगळा विचार पाहिला. मी
पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद.